महादेव छावा शंभू बळराजे त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते. राजांनी शांतपणाने बाळराजांचा खांदा थोपटला. बाळराजांना फारसे काही समजले नव्हते. पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली आणि तट्ट सरनौबत सिदोजीरावांनी पाय उतार होणाऱ्या राजांना मुजरा घालीत वर्दी दिली. खबरगीर बहिर्जी नाईक आत्ताच गड दाखल झाले आहेत, पेश होण्याची आज्ञा मागतात. सिदोजींच्या वर्दीबरोबर राजांच्या कपाळी आठ्यांचे जाळे दाटले. धीर गंभीर आवाजात ते म्हणाले, माचीच्या सदरेवर पेश करा बहिर्जींना. बाळराजांच्यासह राजे सदर माचीकडे आले. सदरकऱ्यांचे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूराजे सदर बैठकीवर बसले. बसता बसताच हातखुण करून त्यांनी सदरकऱ्यांना निरोप दिला. एक एक सदरकरी मुद्रा भरत बाहेर पडला. सदर रिकामी झाली. बहिर्जींना पेश करून शिंदोजी थोपटेही सदर चौकाबाहेर पडले. राजांच्या समोर खबरगिरांचा नाईक बहिर्जी मुजरा करून खाली मान घालून उभा होता. बोला नाईक. राजांनी बहिर्जीला धीर दिला. शंभू बाळांच्या पायांवर नजर जोडून बहिर्जीने कापऱ्या आवाजात खबर पेश केली. धनी जयसिंग मिर्झा राजा 30,000 स्वार बराबर दिलेर खान 5,000 पठाण अशी मातबर फौज चालून येतीया. गनिमांचा तळ बुऱ्हाणपुरावर ठाण झालाय. जागच्या जमेती येऊन जयसिंगाच्या फौजेत दाखल व्हायला लागल्या. बहिर्जींचा ऊर कोंदाटला. ती खबर ऐकताच राजर सदर बैठकीवरून तडक उठले. त्यांच्या हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवरून सरासर फिरू लागली. मनात विचारांची घोडी धावू लागली. आपल्या सालगिराला वाढदिवसाला शिवाजींच्या मरणाचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सदराला राजांच्या वर नामजाद केले होते. एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताकडे उखडून काढण्याचा काट्याने काटा काढू बघणारा राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता. हे काम बरोबर होते आहे की नाही यावर सक्त नजर ठेवण्यासाठी दिलेरखान पठाण लोढणा मिर्झा राजाच्या गळ्यात अडकवून टाकला होता. बहिर्जींची खबर ऐकून राजे क्षणभर क्षुण्ण झाले खरे, पण लागली स्वतःला सावरून ते म्हणाले, बहिर्जी दूरची धावणी झाली, काही खाऊन घ्या. या बहिर्जी मुजरा करून निघून गेला. विचारात हरवलेले राजे संगती शंभूराजांना घेऊन पद्मावतीच्या सदरेमागून बाले किल्ल्यावर बाहेर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. भुयारावर पहारा देणाऱ्या धारकऱ्यांनी मुजरे करून भुयारावरची थोराड आडधोंड बाजूला हटती केली. मेसाच्या वाकावर चकमकीच्या दगडाच्या ठिणग्या टाकून 2 मावळ्यांनी त्या वाकानं आपटी तयार केली. आपटीवर करंजे सोडलेले पलोते त्यांनी पेटते केले आणि राजांना भुयारवाट दाखवण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले. त्यांच्या मागून राजे भुयारात उतरले. मागे तोंडाशी उभ्या असलेल्या शंभूराजांना त्यांनी आपला हात देऊन भुयारात घेतले. पाळवत्याच्या धुसरमंद प्रकाशात एकामागून एक उतरत्या दगडी पायऱ्या मागे पडू लागल्या. राजे काही बोलत नव्हते. बाळराजे त्यांच्या पावलांवर पाऊल टाकीत मागून येत होते. त्यांना हे भुयार संपणार केव्हा असे झाले होते. त्यांनी मागून चालताच राजांना विचारले, महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? बाळराजांचा आवाज भोवतीच्या फरसबंदी घुमटात घुमून उठला. महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा?
त्या घुमत्या आवाजाचे राजे क्षणभर जागीच खेळल्यासारखे झाले. मागे न बघताच म्हणाले, शंभूबा, आमच्या मागून चालते या. भुयारं कधीच संपत नसतात, चाल कधीच थांबत नसते. राजांचे धीर गंभीर शिवबोल भोवतीच्या फरसबंदीच्या घुमतात तसेच घुमून उठले. शंभू बाळ, आमच्या मागून चालते या, आमच्या मागून चालते या. आणि राजे समोर तडक चालू लागले. त्यांच्या पायभर हुकूम, त्यांच्या भोसलाई फर्जन शंभो मागून चालू लागला. राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले. नेहमीप्रमाणे बाळराजांना सराव देण्यासाठी हरीक दाग्याच्या मैदानात कमर कसलेले गोमाजी बाबा पवित्रा धरून खडे ठाकले होते. शिरा तटतटल्यामुळे त्यांच्या पोटऱ्यांवर मांडचोळणा कचला होता. बुरणूस भरलेली चामड्याची खोळ असलेली थाळी एवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरशी धरली होती. उजव्या हातातील 1.5 हात लांबीचा गद्दा नाचवीत ते समोर उभ्या असलेल्या शंभू राजांना म्हणाले, हा धरा म्हावरा धाकलं राज, नजर माझ्या पायावर आणि गदक्यावर ठेवा. हा धरा म्हावरा धाकलं राज, नजर माझ्या पायांवर आणि गदक्यावर ठेवा. गोमाजींचे पांढरे कल्ले क्षणभर लकलकले. मोहरा धरलेला पाय चढाईसाठी जमिनीत रुतले. खरीच्या पर्जात चढविलेले मूठ क्षणभर घट्ट ओळून शंभूराजांनी उजव्या हातातील गदगा पेटला. डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे टाकून कमरेला सावध बाग देत त्यांनी पवित्रा घेतला. गोमाजींनी पुढे केलेल्या गदक्याला आपला गदका भिडवीत ऐटबाज सलामी दिली. जय भवानी कर्जात गोमाजींनी चढाईसाठी गदका मागे घेतला. म्हाताऱ्याचे डोळे लकलकत फुलू लागले. जय भवानी गरजत शंभूराजांनी गोमाजींच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले. खरी गदक्याच्या घाई हा मारगिरीचा प्रकार सुरू झाला. गोमाजी लगेच चौक फिरू लागले. इशारत देऊन चढाईचे ठरीव वार टाकू लागले. गुबगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते वार तटू लागले. त्यांचे चपळ शरीर नागफण्यासारखे डुलू लागले. त्या दोघांना भवानीच्या राजगाडाचे भान उरले नव्हते. त्यांच्या तापल्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले. गदगा फिरला. गदगा फरीला भिडताच धप धप असे आवाज मैदानात उठू लागले. घाईच्या चढाईत शंभूराजांनी गदगा जराही अंगाला लावून घेतला नव्हता. गोमाजी त्यांच्या सावध नजरेवर मनोमन खुश होते. सरावाचा पहिला टप्पा संपला हो म्हणत गोमाजींनी थांबवण्याची इशारत केली. कपाळावर थांबलेला घाम तर्जनीच्या पन्हाळीने निचरा करीत ते म्हणाले, वय झालं आता धाकलं राज, अंग लगी घामेजत. हा घ्या बघू आता छूट. गोमाजींनी छूट हा चढाईचा पवित्रा घेतला. म्हाताऱ्याचे शरीर रानवाऱ्यासारखे झाले. वार करायला ते आता सापडणार नव्हते आणि ते कसे चालून येणार हे समोरच्या खेळाला कळणार नव्हते. छूट हा चढाईचा प्रकारच बेछूट मारगिरीचा होता. गनिमाशी झुंज घेताना मारेन वा मरेन या निधडेपणाने लढावे तसे ते हात होते. आता इशारत करून वार टाकायचे नव्हते. मन चाहेल तसे शत्रूला हूल देऊन त्यांच्या ढिल्या अंगावर वार उतरायचे होते. त्यांच्या ढिलेपणाची गय करायची नव्हती.
शंभूराजाने फरी आडवी धरून गदगा पेललेला आपल्या हातातील गदका उगाच डावा उजवा जुळवीत गोमाजी चपळ पायानी इकडे तिकडे फिरू लागले. बाळराजांची गदक्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंग लवते करून ते भूल भरू लागले. शंभूराजे गदक्यावर जोडलेली नजर हलवायला तयार नव्हते. तेही चाल हेरत सावध झुलू लागले. बाळराज वार कारीगर होणार हुशार असा गोमाजी धीमेपणाने बोलले. नाही होणार. नजर गोमाजींच्या हातातील गदक्यावरच जखळती ठेवून शंभूराजे निर्धाराने उतरले. एकाएकी गोमाजींनी आपल्या हातातील गदका एकदम उंच उठवला आणि बाळराजांना गोंधळून टाकण्यासाठी नरड्याची घाटी फुलवीत हर हर महादेव अशी अंगावर काटा उठविणारी जोरदम किळकारी दिली. त्या किलकारीने शंभूराजे बिचकले. त्यांची फरी आडवी टाकायची चुकली. वार डोक्यावर होणार म्हणून त्यांनी फरी डोक्यापर्यंत वर उचलली आणि काय होतंय हे कळायच्या आतच गोमाजींच्या गदक्याचा जबरदस्त वार त्यांच्या छातीखाली आदळला. त्या कळीसरशी सनकलेले बाळराजे कळवळून उठले. एकदम हातातील गदका फेकून देऊन धावत जाऊन गोमाजींनी वार केल्या जागेवर आपला तळवा दाबून धरला. त्यांच्या थरथरत्या पांढऱ्या मिशांतून शब्द बोला मणी असलेले साफ करावे. बोला मणी असलेलं साफ करावं. जिजाऊंनी धीर दिला. मिशातून शब्द आले. तुम्हावं असा वार टाकताना जीवाला काय वाटतं या कसं सांगावं. पर बेहुशार राहू नका. हत्यार चालवायचं म्हणजे दिल तयार असायला लागतो. लढाईत ह्या परास लई मोठा गदारोळ उठतो. बाळराज त्यानं कच खाऊन नाही भागायचं. गोमाजींच्या इमानी डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्यांच्या हात बाजूला परतासारी शंभूराजे कडवे बोलले. आम्हीच कच खाणार नाही. घ्या मोहरा गोमाजी बाबा. पुन्हा छोटची मारगिरी करण्यासाठी पवित्र घेण्यात आले. शंभूराजे छातीवरची कळ विसरून गेले. त्यांच्या डोक्यात डावपेचांच्या विचारांची घोडी दौडत होती. समोर गोमाजी बाबा आहेत याचा त्यांना विसर पडला. त्यांना फक्त गोमाजींच्या हातातली गदा आणि त्यांचे पाय दिसू लागले. सावध पाय टाकीत गदका झुलवीत शंभूराजे गोमाजींना डावी उजवी हूल देऊ लागले. समोरून त्यांच्यावर वार टाकणे अवघड आहे हे त्यांनी हेरले. ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर डोळले आणि जय भवानी अशी बेभान किलकारी भरून त्या डोळ्यांचे पाते लवायच्या आत 2 छलांगीतच गोमाजी बाबांच्या थेट पाठीवर गेले. ओठ दाताखाली दाबून धरून त्यांनी गोमाजींच्या उघड्या पिंढरीवर गदक्याचा जोरदार वार उतरविला. एक झरझरती कळ उठली. गोमाजींच्या पिंढरीकडून सरकन माथ्याकडे सरकली आणि ओठातून मात्र नकळत शब्द बाहेर पडले. भले गोमाजींच्या पिंढरीतून कळ उठली होती आणि डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. गदका खाली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले. कळकळत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघून त्यांचे खांदे मायेने थोपटीत म्हणाले. आमची ही हाडं पार म्हातारी झाली बाळधणी. पर लई वार झेलल्यात आम्ही. चिवड झाल्यात. आमची चामडी तुटायची नाही. तुमचं 10 वार अंगावर पडलं तर 10 दागिनं चढलं अंगावर. बाळराज गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांकडे बघत होते.
गोमाजी बाबा एकाएकी मैदानाच्या दरवाजाच्या रोखाने साथ धावत आली. गाड्याचा अंतोजी धापावत येत होता. गोमाजींच्या मनात पाल चुकचुकली, काळजात मासळी सरकली. अंतोजींची सादर कातरी होती. ऊर खालीवर होणाऱ्या समोर उभ्या राहिलेल्या अंतोजीला त्यांनी हटकले. काय झालं र आत्ता? मासाहेबांनी बाळराजासनी घेऊन यायला धाडलं. आपलं पंत काका गेले. ओ कोण? म्हणून टाळा वाजताना गोमाजी बाबांच्या गलमिशा थरथरल्या. ते अंतोजीकडे डोळे फाडून बघतच राहिले. दबीर काका, अंतोजी खालच्या मानेने पडल्या आवाजात म्हणाला. अंतोजीने आणलेली खबर ऐकताच शंभूराजे फरी गतक्याचे घाई छूटचे हात पार विसरून गेले. त्यांच्या हातातील गतका केव्हा घरंगळून पडला ते त्यांनाच कळले नाही. त्यांच्या भाऊक डोळ्यांसमोर महाबळेश्वरच्या माथ्यावरचा तुळईचा सज्ज उभा ठाकला होता. अंग थोर रुपेरी पारड्यात बसलेले थरथरत्या मानेचे सोनपंत डबीर त्यांना दिसत होते. दुसऱ्या पारड्यात झुकते झालेले आबासाहेब खणखणत्या सोन मोहरा ओंजळींनी सोडताना त्यांना दिसू लागले. पंत काका बसलेले पारडे फरसबंदी सोडून आस्ते आस्ते वर उठताना दिसू लागले. बाहेर पडल्यासारखा भास होत होता. आमची ही हडं पार म्हातारी झाली, पर लय वार झल्ल्यात आम्ही. राजे बसनूर स्वारींवर गेलेल्या 1 महिना लोटला. होळी पुनवेचा दिवस राजगडावर उजळला. गडावरच्या मानकरी मावळ्यांनी कानंदखोरीत शोधपास घेऊन ऐनाची सरळसोट चखोट होळी तोडून ती वाजत गाजत गडावर आणली. होळी चौकात अंबवतीने नटलेली होळी खडीत टाकली. पुनवेचा थाळ्या एवढा चंद्र 12 मावळाचे कातळ कडे पार करून उगवती बाहेर आला. झोपडा खोपटात पोळी कटाच्या आमटीवर ताव मारलेली मावळे मस्तकावर कंगणीदार लाल पिळाच्या पगड्या चढवून होळी चौकात जमाव करू लागले. चौकात होळीचा लाकडी हुडवा रचण्यात आला होता. खाशा स्वरांसाठी बैठकीचा चौथरा सिद्ध ठेवला होता. लोखंडी धावकड्यांना थरारून टाकीत रणभलग्यांची कातडी तडतडू लागली. ती रोमांचक तडतड गडावरून उतरून कानंद खोऱ्यात पसरून घुमू लागली. गड माथ्यावर चांदण्याच्या दाट चंद्ररसाचे पाट वाहू लागले. अंगी नळाशार जामा घेतलेली मस्तकी केशरी टोप चढविलेले शंभूराजे कमरेला आवळलेल्या जमदारीच्या मुठीवर डाव्या हाताचा तळवा ऋत्वीत जिजाऊ साहेबांच्या खासे महलात आले. होळी चौकातून वर्दी आली होती. खाशा स्वारीनं सूळ दिल्याशिवाय होळी पेटती होणार नव्हती. होळीचे खेळे खोळंबले होते. जिजाबाईंच्या पायांना हात लावण्यासाठी शंभूराजे झुकते झाले. त्यांना उठते करीत जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे या, जा हुडव्याला चूड देऊन या. होळकरी खोलंबलेत. मासाहेब शंभूराजे काहीतरी बोलणार होते पण संकोचले. शब्द ओठात ठेवून थांबले. काय झालं? काय झालं? जिजाबाईंनी मायेने त्यांना विचारलं. शंभूराजे गप्पच होते.
बोला, मनी असलेले साफ करावं. जिजाऊंनी धीर दिला. जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, तुम्ही याल आमच्या संगती. होळीचा हुडवा पेटतो, जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात, खूप मजा येते, याल. ते ऐकताना जिजाबाईंचा ऊर भरवून आला. मनात विचारांची कारंजी उसळली. आम्हाला कधी कोणी बरोबर या असा आग्रह केला नाही. आम्ही जातो म्हणून ठरविलेल्या वाटेनं आम्हास जाता आलं नाही. जिजाबाईंना गप्प निसूर बघून शंभूराजे वरमले. चुकलं आमचं म्हणत झुकता मुजरा करीत मागल्या पावली 5 कदम मागे हटू लागले. जिजाबाई म्हणाल्या, थांबा, आम्ही येतो आहोत. आणि ते ऐकत असताना शंभूराजांच्या डोळ्यात पुनवेचे दही दाट चांदणे उतरले. अंगाभोवती शालना मान लपेटून घेतलेल्या मासाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळी चौकीकडे चालल्या. प्रतापगडची जगदंबाच आपल्या बाळभुत्याला घेऊन चालावी तसे ते दृश्य दिसत होते. एक जाणता स्त्रीवसा आपल्या नेणत्या बाळवशाला घेऊन चालला होता. खाशा आऊसाहेबांची स्वारी बाळराजांच्यासह होळीचा मान राखण्यासाठी येते आहे ही खबर वाऱ्यासारखी होळी चौकात पोचली होती. हरखून गेलेल्या मावळ्यांच्या जमावात चैतन्याचे कसे उधाण उठले. रणहलग्यांनी टिपेच्या सुरांची तड घुमवायला सुरुवात केली. निळव सोंडेव, प्रतापराव शिलीमकर, झुंजारराव मरळ, गोमाजी बाबा शिढोजी, थोपटे, अंतोजी आणि रायाजी अशा सरंजामात जिजाऊ आणि शंभूराजे होळी चौकात आले. मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला. रणहलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसून झाली. आभाळातून झिरपाळणारे चांदणेही क्षणभर थिरावले. शंभूराजांच्यासह जिजाऊ चौथाऱ्याच्या खाशा बैठकीवर सुखावल्या. चौकातल्या हुडव्याचा मानकरी हाती पेटता चुडा घेऊन मुजरा करीत मासाहेबांच्या सामने आला. अदबीने म्हणाला, होळीचा मानाचा चूड धाकल्या राजाने हुडव्याला द्यायला पाहिजे मासाहेब. जिजाऊंनी मान वळती करून शंभूराजांच्याकडे बघितले. शंभूराजे बैठकीवरून उठले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडव्याजवळ आले. मानकरांनी आपल्या हातातील चूड त्यांच्या हाती दिले. आपली नजर शंभूराजांनी हातातील चुडीच्या उसळत्या ज्वाळेवर क्षणभर रोखली. चूड अधिकच पेटू उठली. जय भवानी गरजत शंभूराजांनी होळीच्या लाकडी हुडव्याला सूड दिली. आगीचे पाखरे आभाळाच्या रोखाने झेपावू लागली. हुडवा धडपडू लागला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून घुमल्या. होळीने सूर धरला. हा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल. तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. आपल्याला पूर्ण शंभू बाळराजांचं म्हणजे प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराजांचं बाळपण किती शूर आणि वीराचं होतं हे बघायला पाहिजे. हे कशाच्या माध्यमातून तर आपल्याला छावाच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे आणतो. तर नक्कीच त्याचा आदर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय.